नमस्कार मित्रांनो, मी पॅडी गजगेश्वर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे फिर बिंदास्त. आणि आज बिंदास्त फिरत आम्ही आलेलो आहोत राजापूर येथील गंगा पाहायला. खूप दिवसापासून ऐकत होतो की राजापूरची गंगा आणि या ठिकाणी यायचा हा योगायोग आलेला आहे आणि इथे आम्ही सध्या पोहोचलो आहे. तर चला आपण पाहूया राजापूरची गंगा. राजापूर हायवेला आल्यानंतर इथे उन्हाळे गाव कोणाला विचारा ते तुम्हाला सांगतील, किंवा गंगा तीर्थला जायचं आहे असं जरी सांगितलं तरी नक्कीच लोक इथे गाईड करतात. इथे आल्यानंतर आम्हाला वाटलं जत्रा आहे की काय, इतकी गर्दी आणि लोक दर्शनाला इथे गंगा स्नान घेण्यासाठी येतात. इथे गंगा म्हणजे 14 कुंड आहेत आणि ह्या 14 कुंडांमध्ये पाणी येतं तेव्हा गंगा आली असं म्हणतात. हे पाणी कधीही येतं आणि कधीही जातं, म्हणजे याची काही काळ वेळ असं नाही आहे. तर 2022 मध्ये गंगा आली होती, त्यानंतरनं ती साधारणतः 90 दिवस होती आणि आता पुन्हा ह्या वर्षी मार्च महिन्यामध्ये आलेली आहे. तर आमचं भाग्य आम्हाला की आम्ही इथे गेलो होतो आणि हे दर्शन मिळालेलं आहे. इथे गेल्यावर आम्हाला गुरुजी केदार साने भेटले. त्यांनी आम्हाला बरीचशी माहिती दिलेली आहे, ती पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला आणि ऐकायला मिळेल. आणि इथे जर तुम्ही समोर बघताय मागच्या बाजूला हा मेन कुंड आहे, प्रमुख कुंड आहे. इथून तुम्हाला तीर्थ घेता येईल. आणि याच्या वरच्या बाजूला बाकीचे जे 12 कुंड पाठीमागच्या बाजूला म्हणजे याच्या डाव्या बाजूला आहे. चोवीस तास वाहणारं पाणी हे आश्चर्य म्हणावं लागेल, कारण आजूबाजूला जर परिस्थिती पाहता तर दुष्काळ अशी परिस्थिती आहे आणि इथे या ठिकाणी 24 तास पाणी सतत वाहत आहे. म्हणजे हा चमत्कारच आहे. नमस्कार, मी केदार साने, राजापूर. गंगा तीर्थला भाविकांचं स्वागत आहे. ज्यावेळी गंगा येते म्हणजे नक्की काय, राजापूर हे एक डोंगर भागातील हे एक क्षेत्र, उन्हाळे गावातील गंगा तीर्थ म्हणून हे ऐतिहासिक आणि धार्मिक क्षेत्र आहे. या क्षेत्राचं वैशिष्ट्य म्हणजे 14 कुंडात एकाच वेळी पाणी येतं, म्हणजेच राजापूरची गंगा येते. प्रत्येक कुंडाचं तापमान हे वेगवेगळं आहे, प्रत्येक कुंडाची पाण्याची पातळी वेगवेगळी आहे. ज्यावेळी गंगा येते त्यावेळी 14 झरे निर्माण होतात, म्हणजे राजापूरची गंगा येते. प्रत्येक कुंडाचं पाणी हे आहे ते आपल्या प्रमुख नद्यांची नावं आहेत, जसं की नर्मदा, कृष्णा, कावेरी, सिंधू, चंद्रभागा, बाणकुंड, सूर्यकुंड, मूळगंगा अशी साक्षीकुंड अशी प्रमुख नद्यांची ह्या कुंडाचं नाव आहे. आणि प्रत्येक कुंडाचं वैशिष्ट्य म्हणजे हे काळ्या दगडातलं 11व्या शतकातलं शिल्हार राजाने केलेलं बांधकाम असून शिवाजी महाराज ज्यावेळी वखार लुटीसाठी राजापूरला आले होते त्यावेळी इथे स्नानाला आल्याचे उल्लेख देखील आहेत. त्याचप्रमाणे हे 14 कुंडातलं पाण्याचं तापमान, पाण्याची पातळी ही भिन्न भिन्न आहे. हे एवढ्या जवळ असून कुठेही पाणी इंटरकनेक्ट नाहीये, हे याचं वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे आपण जर साध्या बॉटलमध्ये पाणी ठेवलं तर वर्षानुवर्ष खराब होत नाही पाणी, जसंच्या तसं राहतं. क्षार विरहित अतिशय हलकं पाणी आहे. आणि काही भाविकांचे फीडबॅक देखील आमच्याकडे आहेत. स्किनसाठी अतिशय पाणी उपयुक्त, जसं की पायाला चिखल्या होणं वगैरे, त्याच्यासाठी हे स्नान केल्यामुळे, ह्या पाण्याने स्नान केल्यामुळे ते स्किन डायजेस्ट बऱ्यापैकी बरे होतात, असे अनेक भाविकांचे फीडबॅक देखील आहे. त्याचप्रमाणे डोंगर भागावर हा सगळा परिसर असून आजूबाजूला राजापूर तालुक्यात पूर्णतः आता पाण्याचा मोठ्या प्रमाणात दुष्काळ आहे. आणि त्याच वेळेस गोमुखाने हे सतत 24 तास वाहणारं स्वच्छ पाणी हेच या सगळ्या क्षेत्राचं वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे याला आध्यात्मिक आणि धार्मिकही महत्व आहे. आणि ज्यावेळी गंगा येते त्याच वेळी या परिसरात मनुष्य वस्ती, त्याचप्रमाणे इथली यात्रेचं स्वरूप येतं. इतर वेळी पूर्ण परिसर हा निर्मनुष्य असतो. आणि किती वर्षातून एकदा येते? हा गंगेचा येण्याचा, राहण्याचा आणि जाण्याचा असा कोणताही निश्चित कालावधी नाही. तिन्ही ऋतूमध्ये, कोणत्याही ऋतूमध्ये गंगा आगमन झालेले उल्लेख आहेत. कमीत कमी 20 दिवस आणि जास्तीत जास्त 90 दिवस असे कोणतीही कालावधी गंगा राहू शकते. गंगा राहण्याचा आणि गंगा निर्गमन आगमन होण्याचा कालावधी निश्चित नाही. आजपर्यंत येताना गंगा कोणीही बघितलेलं नाही.
14 कुंडात एखादं पाणी येणं म्हणजेच गंगा येणं. आणि याच्या अगोदर कधी आली होती? 23 सालात 22 सालात आली होती, आता ही 24 सालात आली. 2 वर्षानंतर आली. 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सर्वसाधारण पूर्वी 2.5 वर्ष किंवा 3 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर यायचं. 2012 सालानंतर भूगर्भातल्या हालचाली किंवा अन्य निसर्गातील बदलांमुळे 2012 नंतर 1.5 वर्ष किंवा वर्षानेच येण्याचा प्रघात आहे. म्हणजे येण्यापूर्वी 2 दिवसापूर्वी वातावरणात पूर्ण मोठा बदल होतो. म्हणजे प्रचंड वारा सुटणं, त्याचप्रमाणे पक्ष्यांची वेगवेगळ्या प्रकारची हालचाल होते, पक्षी मोठ्याने आवाज वगैरे करतात आणि वारा सुटलेला हे आम्ही ऑब्झर्व केलेलं आहे. अनेक वेळा जेव्हा मोठा वारा सुटलेला असतो, कोणतंही कारण नव्हतं, असं यात्रेचं वगैरे कोणतंही कारण नव्हतं, त्याच्या आधी वारा सुटलेला नव्हता. म्हणजे हवामानात असं मोठ्या प्रमाणात बदल, वादळ वगैरे असं नाही, पण वारा चांगल्यापैकी सुटलेला असतो. आणि त्यानंतर एक 24 तारखेला 24 मार्चला गंगा आल्याचं बातमी झाली. इतर वेळेला कोणत्याही कुंडात टँक सारखं पाणी साठून राहत नाही. हे जी कुंड काळ्या दगडातली बांधकाम केलेलं आहे, याचं सेपरेशन, डिवायडेशन कसं केलेलं आहे किंवा याचं जे स्ट्रक्चरल बांधकाम आहे याबद्दल गूढ कायम आहे. कारण हे 11व्या शतकातलं बांधकाम आहे आणि ह्याची जी कुंडांची रचना आहे त्याला गॅप जरी असल्या तरी गंगेचं पाणी वाहून जात नाही, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि प्रत्येकाच्या कुंडाची पाण्याची जी पातळी आहे ती ठराविक आहे, त्याच पाण्या लेवलला पाणी कायम राहतं. उस्मात आलं तर थोडं खाली जातं, पण मात्र थोड्या वेळाने ते मेंटेन कायम करतात. तसंच हे काशीकुंड आहे, या काशीकुंडातून सतत गोमुखाने वाहत असतं पाणी, तेवढ्याच फोर्सने पाणी वर येतं, मात्र ह्या पाण्याची पातळी खाली जात नाही. टँक जसा सोडून देतो तसं या पाण्याची पातळी कायम मेंटेन असते. त्याच प्रपोर्शनेट मध्ये ह्याचं काम केलेलं आहे काळ्या दगडात. निर्गमन झाल्यानंतर ड्राय होते. पूर्ण कुंडात मधल्या चौकोनात थोडंसं पाणी शिल्लक, 14 कुंडात थोडंसं पाणी शिल्लक राहतं आता 12 सालानंतर. इतर वेळ पूर्णतः कोरडं व्हायचं. पावसाच्या दिवसात पाऊस किती दिले असेल पाण्याच्या पातळीत वाढ भरून राहत नाही, हे याचं वैशिष्ट्य. जर आपल्याला राजापूरला गंगेला यायचं असेल तर माझ्याशी संपर्क करू शकता. मी केदार खाने. माझा संपर्क क्रमांक आहे 8149 222 870 8149 222 870. हा व्हॉट्सअप नंबर आहे. थँक्यू सो मच.